विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चेंज द व्हॉइस. सुरुवातीला आपण पाहूया व्हॉइस म्हणजे नेमकं काय. तर व्हॉइस म्हणजे आवाज हे आपल्याला माहीत आहेच, परंतु व्हॉइस या शब्दाचा ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये नेमका त्याचा अर्थ काय होतो तर ते म्हणजे प्रयोग. तर या ठिकाणी व्हॉइस म्हणजे प्रयोग आपण पाहणार आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस, म्हणजे या व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट वन इज ॲक्टिव्ह व्हॉइस, याला आपण मराठीत कर्तरी प्रयोग असे म्हणतो, आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस, ज्याला आपण मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असे म्हणतो. तर असे हे दोन व्हॉइसचे प्रकार आहेत. फर्स्ट वन इज ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, अँड सेकंड वन इज पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. आता एक आपण उदाहरण पाहूया की जे उदाहरण आपल्याला या दोन्ही व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता येईल, म्हणजे चेंज करता येईल, बदलता येईल, त्याचं रूपांतर करता येईल. बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलं आहे. रोहित वॉचेस TV रेग्युलरली. आता या ठिकाणी रोहित सब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता ज्याला आपण मराठीत म्हणतो. त्यानंतर वॉचेस हे व्हर्ब म्हणजे क्रियापद आहे, आणि TV हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे, आणि रेग्युलरली हा जो वर्ड आहे म्हणजे शब्द आहे, हा वर्ड या ठिकाणी द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग आहे. म्हणून मी या ठिकाणी या अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजेच या वाक्याची रचना कशी आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे कर्ता, देन वर्ब म्हणजे क्रियापद, देन ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आणि मग यापुढे देन द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. अशी ही रचना म्हणजे स्ट्रक्चर या सेंटेन्सचं आहे. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. ॲक्टिव्ह व्हॉइसची ही रचना वाक्यरचना झाली. नाऊ वी हॅव टू कन्वर्ट धिस सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे आता हेच वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे रूपांतरित करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय घ्यावं लागेल, या ठिकाणचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यावं लागेल. देन वी हॅव टू टेक टू बी, म्हणजे या ठिकाणी टू बीचे रूप घ्यावे लागेल. त्यानंतर आपल्याला व्हर्ब इन पास्ट पार्टिसिपल फॉर्म, देन बाय, देन सब्जेक्ट, अँड देन द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स. म्हणजे सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घेतलं, त्यानंतर टू बीचे रूप, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, त्यानंतर बाय, आणि मग सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचं आहे, आणि मग वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. मग या ठिकाणी आता ऑब्जेक्ट काय आहे बाळांनो, TV, मग ते आधी घेतलं. त्यानंतर टू बी. आता हे टू बी कसं घ्यायचं आहे, तर हे टू बी घेताना वाक्यातील काळाला आणि कर्माला अनुसरून टू बीचे रूप घ्यायचे. आता वाक्यातील कर्म TV, इज इट सिंग्युलर ऑर प्लुरल. ऑब्व्हियसली इट इज सिंग्युलर, म्हणजे ते एकवचनी आहे. आणि त्याचबरोबर वॉचेस म्हणजे क्रियापदावरून आपल्याला काळ समजतो आहे, व्हर्बवरून. वॉचेस म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स, म्हणून प्रेझेंट टेन्समधले टू बी आहेत एम, इज, आर. त्यापैकी TVसाठी काय येणार, इज, म्हणून इथे इज हे टू बी घेतलेले आहे. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ व्हर्ब, मेन व्हर्ब आहे वॉच या ठिकाणी, आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल वॉच्ड.
त्यानंतर बाय घेतला आपण आणि मग सब्जेक्ट आहे रोहित ते घेतलं आणि त्यानंतर मग रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग हा या ठिकाणी घेतला. म्हणून मग हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करताना कसे झाले पहा. TV इज वॉच्ड बाय रोहित रेग्युलरली. आता हे जे उर्वरित जो भाग आहे हा आपण या ठिकाणी क्रियापदानंतरही घेऊ शकतो. म्हणजे हे वाक्य असंही करता येतं, TV इज वॉच्ड रेग्युलरली बाय रोहित. म्हणजे हे वाक्य अशा पद्धतीने देखील आपल्याला लिहिता येईल. तर बाळांनो, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना कसे केले लक्षात आले का बाळांनो? पुन्हा एकदा पहा. रोहित वॉचेस TV रेग्युलरली. आता हेच वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करताना फर्स्ट वन ऑब्जेक्ट, देन टू बी म्हणजे वाक्यातील कर्माला आणि काळाला अनुसरून टू बीचे रूप घेतले इज. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप वॉच्ड. त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट रोहित आणि मग द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. तर अशा रीतीने रोहित वॉचेस TV रेग्युलरलीचं आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना TV इज वॉच्ड बाय रोहित रेग्युलरली. नक्कीच समजले असे बाळांनो आपल्याला. बाळांनो, आता ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना काही गोष्टी आपल्याला नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आपण पाहिली रचना सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता क्रियापद आणि कर्म. ही रचना नेमकी कशी असते काय हे पण नीट समजून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी काही आवश्यक पूर्वज्ञान आणि माहिती आहे पहा. पहिला बघा, वाक्याचा कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. आणि दुसरा नियम म्हणजे कर्म नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असते. त्याचबरोबर पुरुषवाचक सर्वनामांची प्रथमा आणि द्वितीय विभक्तीची रूपे या ठिकाणी दिलेली आहेत. आता या ठिकाणी बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, दे ही प्रथमा विभक्तीची रूपे आहेत पुरुषवाचक सर्वनामांची. तर ही द्वितीय विभक्तीची रूपे, आय प्रथमा आहे तर त्याची द्वितीय आहे मी. त्यानंतर वी प्रथमा आहे तर त्याची द्वितीय आहे अस. यू प्रथमा आहे तर त्याचं द्वितीय रूप आहे यूज. त्यानंतर ही प्रथमा विभक्ती त्याची द्वितीय विभक्ती आहे हिम. त्यानंतर शी या प्रथमाचे द्वितीय रूप आहे हर. त्यानंतर इट याचे द्वितीय विभक्तीचे रूप आहे इटच. आणि दे ही जी प्रथम विभक्ती आहे तिचे द्वितीय विभक्तीचं रूप आहे दॅम. म्हणजे थोडक्यात काय तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये रूपांतर होताना आयचे मी होते, वीचे अस, यूचे यूच राहते, हीचे हिम होते, शीचे हर होते, इटचे इटच राहते आणि देचे देम होते. आलं लक्षात बाळांनो? तर हा प्रथमा आणि द्वितीय हा जो तक्ता आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुढचा नियम, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स या वाक्यांचा कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस होत नाही. लक्षात घ्या बाळांनो. कोणकोणते काळ पाहिलेत बघा, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स या वाक्यांचा कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस होत नाही.
आता टू बीची रूपे, क्रियापदाची तीनही रूपे, कर्ता कर्म म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष यासाठी आता आपल्याला इथे असं म्हटलं आहे चॅप्टर 1 इंट्रोडक्शन पाहावे. म्हणजे काय तर टू बीची रूपे, आता टू बीची रूपे आपल्याला माहिती आहेत 3 काळामध्ये. पहिले आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये टू बीची रूपे एम, इज, आर, बरोबर आहे. त्यानंतर भूतकाळी टू बीची रूपे मीन्स पास्ट टेन्स, भूतकाळी टू बीची रूपे वॉज, वेअर. आता त्यानंतर तिसरी आहे भविष्यकाळ, फ्युचर टेन्स. या फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळातली टू बीची रूपे आहेत शॅल, विल. आता आपण कोणती टू बीची रूपे कशासाठी वापरतात ते पाहूया. सुरुवातीला आपण इथे पाहतोय आयसाठी प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात टू बीचे रूप वापरले जाते नेहमी एम. त्यानंतर ही, शी, इट या तिघांसाठी वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे रूप वापरले जाते इज. आणि वी, यू किंवा दे यापैकी एखादा कर्ता असेल तर त्या ठिकाणी टू बीचे रूप प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात वापरले जाते आर. म्हणजेच आयसाठी एम आपण पाहतोय प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये आयसाठी वापरले जाते एम. ही, शी किंवा इट यासाठी इज वापरले जाते आणि वी, यू किंवा दे यासाठी आर हे टू बीचे रूप वापरले जाते. त्यानंतर पास्ट टेन्स भूतकाळ यामध्ये वॉज आणि वेअर ही दोन टू बीची रूपे आहेत वापरली जातात. तर वॉज हे नेहमी सिंग्युलर म्हणजे एक वचनासाठी वापरले जाते आणि वेअर हे प्ल्युरल म्हणजे अनेक वचनासाठी वापरले जाते. त्यानंतर फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळात शॅल आणि विल या ठिकाणी आय किंवा वी हा जर कर्ता असेल सब्जेक्ट असेल तर शॅल हे टू बी वापरले जाते आणि बाकी या सर्वांसाठी विल हे टू बी वापरले जाते. तर अशा रीतीने या काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता प्रत्यक्षात चेंज द व्हॉइस म्हणजेच प्रयोग बदला याच हे कसं करता येईल तर या ठिकाणी काही आपण सूत्र तयार केलेली आहेत प्रत्येक काळानुसार ती आपण पाहूया. बघा सुरुवातीलाच आपण पाहूया सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. मग तो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल, सिंपल फ्युचर टेन्स असेल. बघा आता या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइस सिंपल टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना असते. फर्स्ट वन इज सब्जेक्ट, देन वर्ब, देन ऑब्जेक्ट अँड देन द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस इन सिंपल टेन्स. म्हणजे साध्या काळामध्ये सिंपल टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर हे कसं असतं म्हणजे रचना सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर व्हर्ब म्हणजे क्रियापद, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि मग वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. आता याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना फर्स्ट वन while we have to convert active voice into passive voice, first of all we have to take an object. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचे कर्म. देन we have to use to be according to the object of sentence and verb. म्हणजे दिलेल्या वाक्यातील कर्माला आणि काळाला अनुसरून म्हणजे क्रियापदाच्या काळाला अनुसरून टू बीचे रूप घ्यायचे. देन वर्ब इन पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. देन बाय म्हणजे बाय वापरायचं आहे. देन सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचं आहे. देन द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. आलं लक्षात बाळांनो. तर हे सिंपल टेन्सचं स्ट्रक्चर आहे.
आता या सिम्पल टेन्समधली काही आपण वाक्य पाहूया. त्या वाक्यांचं म्हणजे ॲक्टिव्हचे पॅसिव्हमध्ये कसं रूपांतर करता येईल ते आपण शिकूया. इन फर्स्ट सेंटेन्स शी सिंग्स अ सॉन्ग. असं पहिलं वाक्य आहे पहा. शी हे या ठिकाणी सब्जेक्ट आहे, सिंग्स हे व्हर्ब आहे अँड अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता क्रियापद कर्म. म्हणजेच हे ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स आहे. नाव वी हॅव टू कन्वर्ट इन टू पॅसिव्ह. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक इन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे पहा या ठिकाणी अ सॉन्ग. आपण या ठिकाणी घेऊया अ सॉन्ग. म्हणजे आपण काय घेतलं या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतलं. देन पुढचं सूत्रामध्ये पुढचं आहे टू बी. म्हणजेच वाक्यातील कर्माला आणि काळाला अनुसरून टू बीचे रूप. वाक्यातील काळ सिंग्स म्हणजे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. अ सॉन्ग सिंग्युलर म्हणजे एकवचन आहे. एकवचनी वर्तमान काळ टू बीचं रूप इज. अ सॉन्ग इज. देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप सिंग्स. याचं सिंग सॅंग संग म्हणजे इज संग. देन बाय. देन सब्जेक्ट. सब्जेक्ट शीचं काय होणार बाळांनो हर अँड फुल स्टॉप. अ सॉन्ग म्हणजे ऑब्जेक्ट, इज टू बी, संग पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, देन बाय अँड सब्जेक्ट म्हणजे शीचं हर. या ठिकाणी आता इज, संग आणि बाय आणि हर हे नवीन शब्द आलेत. त्यांना आपण अंडरलाईन करायची म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित समजते. कळले बाळांनो. अशा रीतीने पहिलं वाक्य आपण केलं आहे. आता दुसरे वाक्य सेकंड सेंटेन्स. ही सॉ अ ड्रीम ॲट नाईट. ही सब्जेक्ट, सॉ वर्ब, a dream object, and at night the remaining part of a sentence. So first of all we have to take an object a dream. मग ते आपण आधी घेऊया a dream. त्यानंतर आता saw past tense. So for now we have to take to be in past tense. A dream singular, so here was. A dream was. Then past participle of verb see, saw, seen. Past participle is seen. A dream was seen at night or by सब्जेक्ट ही काय होणार बाळांनो हिम. अ ड्रीम वॉज सीन बाय हिम ॲट नाईट. म्हणजेच या ठिकाणी पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेतलं अ ड्रीम. त्याच्यानंतर वाक्यातील काळाला आणि कर्माला अनुसरून टू बीचं रूप घेतलं वॉज. त्यानंतर सॉचं पास्ट पार्टिसिपल सीन. त्यानंतर यूज केलं आहे बाय आपण वापरलं आहे. आणि हीचं सब्जेक्टची द्वितीय विभक्ती हिम. आणि मग द रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. समजले बाळांनो. आता थर्ड सेंटेन्स. द जज विल पनिश द क्रिमिनल अकॉर्डिंग टू हिज क्राईम. द जज सब्जेक्ट, will to be punish verb, the criminal object, and according to his crime is a remaining part of a sentence. So first of all we have to take an object. Object is the criminal. The criminal object आहे ते आधी घेऊया आपण. The
will punish, verb, object, the criminal टू बी आहे तेच येईल इथे, विल मात्र शॅल किंवा विल असेल म्हणजेच भविष्यकाळ फ्युचर टेन्स असेल तर बी वापरावे लागते त्यानंतर. मीन्स द क्रिमिनल विल बी, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब पनिश, पास्ट पार्टिसिपल पनिश्ड. The criminal will be punished. आता आपण या ठिकाणी हवं तर द रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा शिल्लक राहिलेला भाग आधी घेऊ शकतो. द क्रिमिनल विल बी पनिश्ड अकॉर्डिंग टू his crime by the subject, the judge, by the judge. आलं बाळांनो लक्षात. या ठिकाणी विल नंतर आपण बी घेतलं, त्यानंतर पनिशचं पास्ट पार्टिसिपल पनिश्ड आणि आपण बाय वापरलं आहे. म्हणजे जे नवीन शब्द घेतो त्यांना अंडरलाईन केल्याशिवाय सोडायचं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. दे बिल्ड अ ब्रिज अक्रॉस द रिवर. दे सब्जेक्ट, बिल्ट वर्ब, अ ब्रिज ऑब्जेक्ट and across the river the remaining part of a sentence. So first of all we have to take an object, a bridge, then we have to take to be म्हणजे वाक्यातील कर्माला आणि काळाला नसून टू बी झिरो. बिल्ट पास्ट टेन्स, अ ब्रिज सिंग्युलर, सो वॉज, अ ब्रिज वॉज. देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब मीन्स बिल्ट, अ ब्रिज वॉज बिल्ट. Then remaining part of a sentence means across the river by द्यायची द्वितीय विभक्ती them. सब्जेक्ट ऑब्जेक्ट घेतला अ ब्रिज, देन टू बी वॉज बिल्ट, पुढे बाय घेतला आणि द्यायचं आपण देम केला. Now example number 5. Most of us eat rice. Most of us subject, eat verb, rice object. So first of all we have to take an object rice. Here present tense and singular, so rice is. Past participle of it is eaten. Rice is eaten by subject most of us. Object to be, past participle of verb by and subject. Rice is eaten by most of us. Now example number 6. Shankar will do his work. Shankar subject, will do verb and his work
is an object. So first of all we have to take in object his work. His work means Shankar's work. So starting with Shankar's work, and that to be will. Shankar's work will be. Shankar's work will be, past participle of do is done. Shankar's work will be done by शंकर मीन्स इथे आपण हिचं शंकर्स घेतले म्हणून इथे घ्यायचे हिम. म्हणजेच आपण काय काय बदल केले बघा. हिज वर्क ऑब्जेक्ट म्हणजे शंकर्स वर्क घेतलं आहे. देन विल असल्यामुळे इथे विल नंतर बी घेतलं आहे आपण. त्यानंतर डूचं पास्ट पार्टिसिपल डन आणि बाय वापरून इथे हिम घेतलेलं आहे. ओके, बघा एकदा बाळांनो नीट समजून घ्या. हवं तर तुम्ही याचा फोटो काढू शकता. आता बाळांनो आपण पुढे पाहणार आहोत कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण काळ. आता कंटिन्यूअस टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे होते ते पाहूया. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं स्ट्रक्चर फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट, देन टू बी, देन वर्ब in ing form means ing form of a verb, then object, and then the remaining part of a sentence. म्हणजे सब्जेक्ट करता टू बीचे रूप, क्रियापदाचा ing फॉर्म, वर्बचा, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. असं हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्वरूप असतं. आता याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक एन ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आधी घ्यायचे, देन टू बी, देन बीइंग म्हणजे बीइंग वापरायचं आहे म्हणजे वर्बला असणारा ing या ठिकाणी बीला लावून त्याचं बीइंग करायचं आहे. देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर बाय वापरायचे, देन सब्जेक्ट म्हणजे करता आणि मग द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. अशा रीतीने ॲक्टिव्हचे पॅसिव्ह आपण कंटिन्यूअस टेन्समध्ये करतो. आता काही वाक्य आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं सेंटेन्स आहे पहा. फर्स्ट सेंटेन्स, दे आर रीडिंग अ नॉवेल. दे सब्जेक्ट, देन आर टू बी, देन रीडिंग ing फॉर्म ऑफ वर्ब द नॉवेल. म्हणजे या ठिकाणी रीडिंग हे वर्ब आहे. नाउ वी हॅव टू कन्वर्ट इन टू पॅसिव्ह. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे अ नॉवेल. ते आपण आधी घेऊया म्हणजेच अ नॉवेल. आलं लक्षात बाळांनो. देन टू बी. आता दे आर प्रेझेंट टेन्स आहे परंतु दे प्ल्युरल अनेक वचने असल्यामुळे त्या ठिकाणी टू बी आर घेतलेले आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म अ नोवेल सिंग्युलर म्हणजे एक वचनी आहे म्हणून यासाठी मात्र टू बी येणार इज. प्रेझेंट टेन्समधलंच म्हणजे काळ तोच ठेवायचा आहे पण आपल्याला टू बी वापरायचं आहे अकॉर्डिंग टू दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट अ नोवेल सिंग्युलर सो इज अ नोवेल इज. त्यानंतर हा ing काढून आपण बीला लावून त्याचं बीइंग करायचं आहे मीन्स अ नोवेल इज बीइंग. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, मेन वर्ब आहे रीड, त्याचा पास्ट पार्टिसिपल तोच आहे म्हणजे अ नोवेल इज बीइंग read. then by, then subject, subject they, त्याची द्वितीय विभक्ती आपल्याला द्यायचे
देम करावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी ऑब्जेक्ट अ नॉवेल इज टू बी बीइंग, देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे रीड, देन बाय अँड सब्जेक्ट देचं देम आपण केलेलं आहे. इज बीइंग रीड बाय दॅम, म्हणजे जे नवीन शब्द आहेत त्यांना आपण अंडरलाईन केलं. समजलं बाळांनो? आता याच्या पुढचं दुसरं सेंटेन्स पाहणार आहोत. सेकंड सेंटेन्स, शी वॉज डूइंग होमवर्क ॲट नाईट. शी सब्जेक्ट, वॉज टू बी, डूइंग वर्ब चा ING फॉर्म, homework object and at night the remaining part of sentence. म्हणजे करता टू बीचे रूप, ING फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. सो नाव फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज होमवर्क. सो होमवर्क होमवर्क. आता या ठिकाणी टेन्स आहे पास्ट, वॉजवरून आपल्या लक्षात येते, म्हणजेच होमवर्कसाठी सुद्धा काय येणार, टू बी वॉज. होमवर्क वॉज, हा ING काढून बीला लावून त्याचं बीइंग करायचं आहे. होमवर्क वॉज बीइंग. आणि आता या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, मेन वर्ब आहे डू, त्याचं पास्ट पार्टिसिपल रूप आहे डन. homework was being done by, शीचं या ठिकाणी हर, आणि द रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे शिल्लक राहिलेला भाग ॲट नाईट. म्हणजे ऑब्जेक्ट टू बी बीइंग, past participle of verb, by, subject and the remaining part of sentence. पण या ठिकाणी काही घेतलेलं आहे, हे नवीन घेतले त्यांना आपण अंडरलाईन केले. आलं लक्षात बाळांनो? आता पुढचं थर्ड सेंटेन्स, रुपाली इज लर्निंग फ्रेंच. सब्जेक्ट टू बी, ING फॉर्म ऑफ वर्ब आणि ऑब्जेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे फ्रेंच, ते या ठिकाणी आपण आधी घेऊया. सो फ्रेंच, त्यानंतर त्याच्यासाठी टू बी टेन्स प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे तेच येणार इज. फ्रेंच इज, त्यानंतर हा ING काढून बीला लावून त्याचं बीइंग करायचं आहे. फ्रेंच इज बीइंग. आणि आता या ठिकाणी लर्न हे मेन वर्ब आहे, त्याचं पास्ट पार्टिसिपल यूज करायचं आहे. लर्नचं लर्नट. फ्रेंच इज बीइंग लर्नड, being learned by subject Rupali. Object French is to be, being वापरलेला आहे आपण. learned past participle of main verb, त्यानंतर by आणि मग सब्जेक्ट. ओके, तर अशा रीतीने कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण काळामध्ये ॲक्टिवचे पॅसिव्हमध्ये रूपांतर कसे करतात हे आपण पाहिले. आता यापुढे पाहणार आहोत आपण परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. आता या परफेक्ट टेन्समध्ये ॲक्टिवचे पॅसिव्हमध्ये रूपांतर कसे होते. लेट अस सी. In active voice, the structure is first of all subject,
then to have, then past participle of verb, object and the remaining part of a sentence. म्हणजे सुरुवातीला करता, टू हॅवचे रूप, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, कर्म आणि वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. While converting it into passive voice, we have to take an object first. नेहमीप्रमाणे कर्माला आधी घ्यायचे, देन टू हॅव चे रूप म्हणजे जे आहे ते, देन वी हॅव टू टेक बीन ॲज अ न्यू वर्ड, देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, देन बाय, देन सब्जेक्ट and then the remaining part of a sentence. म्हणजे सुरुवातीला आपल्याला कर्म घ्यायचं आहे, त्यानंतर टू हॅवचे रूप, बीन हा नवीन शब्द घ्यायचा आहे, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, बाय, त्यानंतर करता आणि मग वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. तर आता याची काही उदाहरणे या ठिकाणी आहेत ती आपण पाहूया. फर्स्ट सेंटेन्स, दे हॅव क्रॉस्ड द रोड. दे सब्जेक्ट, हॅव टू हॅवचे रूप, क्रॉस्ड पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, द रोड ऑब्जेक्ट. दे हॅव क्रॉस्ड द रोड. आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक एन ऑब्जेक्ट, द रोड, the road object, then to have, the they प्लुरल म्हणजे अनेक वचनी म्हणून हॅव हे टू हॅवचं रूप वापरलं. मात्र द रोड हे सिंग्युलर एक वचन असल्यामुळे इथं प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅज वापरले जाईल. सो द रोड हॅज, त्यानंतर बीन, the road has been, past participle of verb same, crossed, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट देचं या ठिकाणी द्वितीय विभक्ती डॅम. म्हणजेच द रोड ऑब्जेक्ट, टू हॅवचे रूप आपण या ठिकाणी घेतले हॅज, त्यानंतर बीन, पास्ट पार्टिसिपल जे आहे तेच क्रॉस्ड, त्यानंतर बाय वापरले आपण, अँड देन मग या ठिकाणी देची द्वितीय विभक्ती सब्जेक्ट दॅम. ओके. नाउ सेकंड सेंटेन्स, द क्लर्क हॅड लॉक्ड द डोअर ऑफ द ऑफिस. द क्लर्क सब्जेक्ट, हॅड लॉक्ड, हॅड टू हॅवचं रूप, लॉक्ड हे past participle of verb, and the door of the office. The door of the office हे object म्हणजे कर्म. So first of all we have to take an object, the door of the office. हे आपल्याला आधी घ्यावं लागणार. So the door of the office, त्यानंतर टू हॅवचे रूप या ठिकाणी हॅड, तेच पास्ट परफेक्ट असल्यामुळे हॅड, त्यानंतर बीन, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब तेच लॉक्ड, त्यानंतर बाय घेऊन सब्जेक्ट द क्लर्क. तर अशा रीतीने सेकंड सेंटेन्स वी हॅव कंप्लीटेड. फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्ट मीन्स द डोअर ऑफ द ऑफिस, कर्म, त्यानंतर हॅड बीन लॉक्ड बाय द क्लर्क,
या ठिकाणी घेतले आपण बीन, बाय, एवढेच शब्द नवीन घ्यावे लागलेत. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स, रुपाली विल हॅव लेफ्ट नाशिक द नेक्स्ट इयर. विल हॅव फ्युचर परफेक्ट टेन्स, वर्ब आहे लेफ्ट, सब्जेक्ट टू हॅव, past participle of verb, object, and the remaining part of sentence. So first of all we have to take an object Nashik. नाशिक. टू हॅवचं रूप जे आहे तेच विल हॅव. त्यानंतर वापरायचं आहे बीन, नाशिक विल हॅव बीन, ऑब्जेक्ट टू हॅव बीन, देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब लेफ्ट, देन बाय, and subject Rupali, and the remaining part of sentence the next year. The next year. आता हे सेंटेन्स आपण असंही करू शकतो, नाशिक विल हॅव बीन लेफ्ट द नेक्स्ट इयर बाय रुपाली. असं केलं तरी हे चालेल. विल हॅव been left by Rupali the next year. Now our fourth sentence, Rahul has written a new story. Rahul subject, has to have the root, written past participle of verb, a new story, object. So first of all we have to take an object, means a new story, new story, a new story, प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यासाठी टू हॅवचं रूप हॅजच येईल, म्हणजे अ न्यू स्टोरी हॅज. त्यानंतर वापरावे लागेल बीन, हॅज बीन, इन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब रिटन, a new story has been written by subject Rahul. A new story, object to have zero has, त्यानंतर वापरावे लागले बीन, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब रिटन, त्यानंतर बाय आणि मग सब्जेक्ट राहुल. या ठिकाणी नवीन शब्द घेतले आपण बीन आणि बाय. ओके. आता शेवटचं सेंटेन्स यातलं, समबडी हॅज पुट आउट द लाईट. या ठिकाणी समबडी सब्जेक्ट, हॅज टू हॅवचं रूप आहे, पुट मेन वर्ब आहे. या ठिकाणी वर्ब इन पास्ट पार्टिसिपल, पुट आउट, अँड द लाईट ऑब्जेक्ट. So first of all we have to take an object, म्हणजे the light, त्यानंतर टू हॅवचं रूप द लाईटसाठी सिंग्युलर असल्यामुळे प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅजच येईल. अ लाईट हॅज, त्यानंतर वापरायचे बीन, अ लाईट हॅज बीन, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब पुट आउट तेच येईल. अ लाईट हॅज बीन पुट आउट बाय somebody subject.
ऑब्जेक्ट, टू हॅवचं रूप, बीन, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, बाय आणि देन सब्जेक्ट म्हणजे करता. म्हणजे अशा रीतीने आपण हे सेंटेन्स केलं. ज्यावेळी ते समबडी असा सब्जेक्ट येतो करता, त्यावेळी बाय समबडी नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजेच द सेंटेन्स असं होईल ते, द लाईट हॅज बीन पुट आउट, फुल स्टॉप. बाय समबडी नाही लिहिलं तरी या ठिकाणी चालेल. ओके. तर बाळांनो, अशा रीतीने आपण या ठिकाणी चेंज द व्हॉईसपैकी काही वाक्य शिकलेले आहोत. नीट तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा ठेवतो. काय समजले नसेल तर पुन्हा एकदा विचारू शकता. आणि ही सगळी वाक्य तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित म्हणजे समजून तर आता घेतलेली आहातच, परंतु तुमच्या नोटबुकमध्येही व्यवस्थित लिहायचे आहेत. मी याचे फोटो आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. ओके.